राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी बरीच प्रोसेस करावी लागते। यामध्ये वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते। परंतु आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे, कारण की रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्स बाबतच्या नियमात मोठे बदल केले आहेत। या नियमानुसार आता आरटीओ कार्यालयात जाऊन व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज पडणार नाही। एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला 25,000 रुपये दंड भरावा लागणार आहे। इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीचे वाहन आहे त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द केले जाणार आहेत। या नियमानुसार वयाच्या 25व्या वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्सही काढता येणार नाही। 1 जून 2024 पासून नवीन नियम लागू करण्यात येत आहेत। प्राप्त माहितीनुसार खासगी संस्थांना चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास सांगण्यात आले। प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात। हा नियम येत्या 1 जून 2024 पासून लागू होणार आहे। या नव्या नियमानुसार वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवली तर चालकाला 1,000 ते 2,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल। तसेच एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला 25,000 रुपये दंड भरावा लागणार आहे। इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीचं वाहन आहे त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द केलं जाईल। या नियमानुसार वयाच्या 25व्या वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार नाही। यांसह खासगी दुचाकी वाहन चालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान 1 एकर जमीन असायला हवी, तर मोटर वाहन चालक प्रशिक्षण केंद्रांकडे 2 एकर जमीन असायला हवी। याबरोबर वाहन चालकाच्या चाचणीसाठी आवश्यक सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे असायला हव्यात। दरम्यान प्रशिक्षण केंद्राकडे प्रशिक्षकांकडे हायस्कूल डिप्लोमा गरजेचं असणार आहे। तसेच त्यांच्याकडे किमान 5 वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा। प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबंधित सर्व माहिती असायला हवी। या सर्व बाबी तपासूनच प्रशिक्षकांची निवड केली जाणार आहे। या सर्व नियमांमुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल। तसेच लहान मुलांकडे गाडी देण्याचं प्रमाणही कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।